नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय. तर आता आम्ही राजस्थानमध्ये आहे धप्पा आणि बघा मित्र आणि आम्ही आता चाललोय जोधपूरला ब्ल्यू सिटी बघायला. बघ बाबा अनिष्का, रोहित, रितेश आणि दुसरा एक जण गेलाय साहिल खाली. आता निघतोय आम्ही. बॅग भरलेले आहेत 2 आणि ते रितेशकडे एक बॅग आहे आणि इथं नियम पण झालेला आहे. नियम तुम्हाला हा सांगन माझा कसा बसलाय मी नंतर सांगतो. जाऊ द्या नियम जाऊ द्या. हे बघा हा साईल हा पेन तुला पण दाखवते नाडा बांधतानी. ए चाल रे ते ना लय मरणाचं ऊन आहे बाबा. आणि आम्ही बी एप्रिल महिन्यामध्ये चाललेलो आहे का तर मित्राचं लग्न होतं त्यामुळं सुनील चौधरी त्याचं ऐक नाही तर चाललं काय सोन्याचं लग्न आहे इथं. लग्न म्हणजे होतं जे झालंय कालच. आणि आता आम्ही जोधपूरकडं निघालोय. सुनीलची मदर चलो. पाणी सोडलं रे आपण त्यामुळे ते कॉफीची गोळी खाल्ली पाहिजे रे मी घशासाठी. पाणी दाखव. हे अचानक काय चालू मी ह्यांचं बोलणं ऐकवतोय तुम्हाला कसं बोलतात. विषय चर्चा आता काय बोलणार नाही. जसं व्हिडिओ बंद केला जे मोठ्या मोठ्या वाता चालू होत्यात याच्या आणि हे तर जाऊ द्या आता बोलायचंच नाही त्याला. काय घेतलं मला पण असं वाटते सायले. पुणे सुनील के उधर है हाँ क्या बावधन करने वाला सब आपने बावधन किया मैं उधर रहता था बावधन में चालू कर खेले क्या हवा उधर आया मैं 10 साल बावधन में 10 साल रहा हूँ। सुनील तो उस टाइम छोटा था, वो आप भी छोटे हैं। हम भी छोटे वो अभी भी हाइट में छोटे खुशबू है, ये हितेश है, ये नरेश है, अभी बड़ा हो गया। आप किसके हैं? ये नाना है ना? हाँ नाना ये इधर हाँ वेड़े इधर मिठाई की दुकान थी सैसुल पे। हाँ नाना आहे ना. नाना है कि नाना है हाँ नाना मिलेगा यही था अपना घर उस दिन बंदोली निकली। चलो. खूप जने पहचान तो क्या 15 साल हो गए। हाँ अभी इधर ही आए ना. चलो फिर चलते जरा जोधपुर घूम के आते है ना. हाँ आते आम्हाला त्यांनी थोडी सुनील बद्दल माहिती दिली. अख्ख्या गावामध्ये तुम्हाला आहे ना माणसं दिसणार बी नाही. अख्खा सुमसाम खाव आहे. हा त्यांना तू ऐक ना आम्हाला अगोदर एक सांगत जरा मी चालू केली व्हिडिओ म्हणजे त्याबद्दल शब्द वापरायला. तू एकच किती थांब आपल्याला लय लांब जायचंय माहिती की. अरे कर ठीक है. मैंने कहा ना यहाँ से उतरोगे तभी मार्केट देखने को मिलेगा. नहीं तो एक जगह मैं आपको उतार दूंगा तो आप फिर डापा चौक भी जाता. नहीं तो मैं थोड़ा पूरा सर्किट बता दिया. नाही घुमलो. मैंने कहा यही है मार्केट जो चेल पहले. या गाडीत जाणार आहे आम्ही आता. नहीं, शांत वातावरण. इथनं स्टेशनला जाऊन मग तिथनं पुढं सब बाहर, जोधपूरला अंदर कुछ नहीं है. बसलो आता गाडीमध्ये. सवाल आता है आलो आता स्टेशनवरती. उतरलोय गाडीतनं आणि या स्टेशनचं नाव स्टेशनचं नाव काय रे. कुठलं रोड. सोजत रोड स्टेशनचं नाव. आणि इथनं आता तिकीट काढून जोधपूर डायरेक्ट. इथलं स्टेशन आहे रेल्वे स्टेशन. स्ट्रक्चर बघा ना तुम्ही कसं गेलं स्टेशनचं. थांबा थोडं क्लोजमध्ये जातो. असं वाटतंय ते कुठलं तरी पॅलेसच वेगळा पण रेल्वे स्टेशन आहे. ह्याच्यामधनं तिकीट काढायचा प्लॅन चालला आहे पण येत नाही कोणाला काढतात म्हणून तेव्हा का तो साहिल. प्रयत्न चालू आहे रितेशचा. हां इथनं मारवाड जंक्शनला जाणार आहे का तर जोधपूरला ट्रेन नाही इथनं डायरेक्ट 6 वाजता आहे. त्यामुळं थोडं नियोजन चेंज झालं आहे.
तिकीट काढलंय मित्रांनो. आता स्टेशनवर बसलोय. 12:30ची ट्रेन आहे. हा सायल्या काय करताय माहित नाही. थांबलो आता स्टेशनवरती वाट बघत. लय गरमी आहे पण. ट्रेन आली आहे. थोडासा उशीर झालाय ट्रेनला 20 मिनिटं. बसले आता ट्रेनमध्ये आणि आता डायरेक्ट पुढचं स्टेशन मारवाडला उतरणार आहे. प्लॅटफॉर्मला उतरलो. आता ट्रेन पण आलेली आहे आमची दुसरी. तिथनं चेंज करायची होती ट्रेन. तो का चालतोय फळ की दुसऱ्या ट्रेनमध्ये बसलोय मी आणि सायला वरती बसलोय आणि बॅगा आजूबाजूला आहे. आणि रितेश आणि रोहित खाली. रितेश आणि रोहित आणि आता इथं 2 तासाचा ट्रॅव्हल आहे. निवांत बसणार आहे. प्लस पाण्याची लई गरज आहे पाहिजे इथं खरंच. अजून ट्रेनमध्येच आहे आम्ही. सायल्यावरून आपला जोधपूर जंक्शनवरती आलोय मित्रांनो. आता चाललोय जरा आता हॉटेल वगैरे बघणार आहे. आता इथं हॉटेल वगैरे बघणार आहे. मग तिथं स्टे करणार आहे आणि मग निघणार आहे सिटीकडं ब्ल्यू सिटीला. आता इथं जरा जास्तच गर्दी दिसायला लागली आहे या जोधपूरमध्ये. ते काम करू आधी. अगर बंद हुआ है जाके जाऊंगा. जेवणाचं बघतोय आता इथं सगळी आडवायला लागल्या हॉटेलमध्ये. जाऊ दे फाटून. बघू आता कुठं भेटतंय राहण्यासाठी हॉटेल पाहिजे ना. आणि भूक पण लागली ना. आत्ता एका हॉटेलमध्ये गाडीचं बघतोय ते रेंट ऑन बाईक येत होती. मी आणि ते इथं बसलोय. बाकीचे 3 जण आतमध्ये गेलं. बघू आता. आवाज तर दिला बुक काय झाले. हॉटेल शिगा रूम पण बघितली त्यांनी. बघू आता इथली रूम तर बघितली. थोडंसं आता बाहेर आलोय खातो पितो. जर वाटलं तर मग काय चाललंय आपण परत इथं जाईन किंवा मग दुसरीकडे कुठंतरी बघा. आता एंट्री करतोय. जी पहिली रूम बघितली परत फिरून तिथं चाललेलं आहे. रूममध्ये आता फ्रेश होऊन मग डायरेक्ट ब्ल्यू सिटीकडे निघणार आहे पहिलं. एक सेकंड. भाई 2 चिकन तंदूरी लाजा. खाना खान चांगली मला उलट बोल वाटत. मैम सुनिए हम बहुत गरीब है हम बहुत. हमसे नहीं होगा. हमारे पास पैसे नहीं है. 4 लाख नहीं हमें खर्च करना. हमें ना की लोन लेना है. आप प्लीज हमें माफ कर दीजिए. थैंक यू. हम नहीं लेने वाले एडमिशन. आपने इन्फॉर्मेशन दी उसके लिए थैंक यू. सायल्याला फोन आलता की MBAचं ॲडमिशन करायसाठी ते बोलते. एवढीच रूम आहे बघा. एवढ्याच रूममध्ये आम्ही 5 जण. आता सगळे रेडी झालेले आहेत. जोधपूर सिटी सगळीकडे असले स्ट्रक्चर्स आहेत सगळीकडं. हो का. हे रेल्वे स्टेशन जिथनं आलं. आता इथनं रिक्षा करतोय. रिक्षा करून डायरेक्ट ब्ल्यू सिटीला जाणार आहे.
चौड़ा होके बैठता है जिम पर। ठीक आहे थँक्यू। पोचलोय आता। ते रिक्षावाले काका म्हणलेत की पहिलं ही वाली गली फिरून घ्या, ही पहिली झाली की पुढं 2 आहेत अजून, मग दाखवतो तुम्हाला आता ही फर्स्ट 1। इथनं ब्ल्यू सिटी चालू होतीये, काय कळलं ना पण कुठनं जायचंय। यह फोटो खींचना सकता मना आहे, आरतीच्या आतमध्ये। थँक्यू रे। ते वरच्या पोरगं होतं ते, त्याने सांगितलं इकडं वरच्या साईडला बंद आहे, पण इकडून रस्ता आहे, तर आता इकडं चाललेलं आहे सगळी। बघू आता काय काय दिसतंय, किती म्हणजे कशा गल्ली आहेत तिथल्या, आणि याला ब्ल्यू सिटी का म्हणतात। तर इथनं आहे ना ब्ल्यू सिटी चालू होते मित्रांनो। अजून आता वर चाललंय हळूहळू चालत। इथं ना लय गल्ली बोळ येतात, आम्हालाच कळलं ना कुठल्या कुठं जायला लागलं। विचारतोय तो कुठल्या साईडला ब्ल्यू सिटी आहे, मग चाललं आता। आम्ही आहे ना जिकडं बोळ दिसन तिकडं घुसतोय। ती मागच्या बाईने सांगितलेलं ती चुनरी की चौकी म्हणून विचार, ते आता इथं कोण दिसत बी नाही, पण चाललोय आता। जिथं जिथं रस्ता चाललाय तिथं तिथं आम्ही चाललोय। इकडे बी रस्ता, इकडे बी रस्ता आहे, इकडे निघालो। आणि एकतर पाणी बी नाही आणलं सोबत। बघू आता वर भेटतंय का। आम्ही आत्ता ते चुन्नी की चौकी ना रे, चुन्नी की चौकी विचारलं तर ते म्हणले हेच आहे चुन्नी की चौकी। आम्हाला वाटलं वेगळं काहीतरी असेल, पण नाही। बघू इथनं घसरायला लागलं, एवढं प्लेन केलंय, कसं चाललंय ते। चुन्नी की चौकी फिरून झालं आमचं, जिथं काहीच नव्हतं। आता चाललोय फोर्टला। आता फोर्टवरतून बघू कसा व्ह्यू दिसतोय। जर ब्ल्यू सिटी दिसत असेल तर एकच नंबर लय ना। फोर्ट आहे ना बंद झालेला आहे, त्याचा टायमिंग 9 ते 5 होता। काय खोटं 9 ते 5 होता, आणि आता वाजल्यात 6:30 वाजून गेलेले आहेत। परत आता चाललोय ब्ल्यू सिटीला एखादा स्पॉट बघणार आहे, आणि तिथं फोटो वगैरे काढणार आहे जरा निवांत म्हणे। आता थोडंफार पेट पूजा, मग पुढचं बघू। इथं आसपास काहीच नव्हतं, एवढं पाणीपुरी दिसली, आता ही खातोय। हो ना, काहीच नाही तेवढे तिथं फळ आहेत, बाकी काय नाही। आणि तेव्हा तिथं वरती फोर्ट दिसत असेल तुम्हाला तर तिथं, पण ते बंद झालेलं आहे सध्या। जाऊ देऊन आत्ता पाणीपुरी खाऊन झालेलं आहे, जे की एकदम फालतू पाणीपुरी होती। काय करता, जे आहे भाई ते आहे, फालतू पाणीपुरी होती म्हणजे होती। आता पुढं चाललोय आहे फोटोशूटच्या स्पॉटला। बघा हाच तो स्पॉट आहे जिथं आम्ही थोडेफार फोटो काढलेले आहेत, आणि इकडं सगळे ब्ल्यू सिटी आहे। आम्हाला तो फोर्ट तर बंद होता, नाहीतर आम्हाला वरतून व्ह्यू दिसला असता। तिकडं फोटोशूट वगैरे काढून झालेलं आहे आमचं, आणि आता आम्ही आलेलो आहे जोधपूरचा क्लॉक टावर बघायला। त्यामुळे दाखवतो तुम्हाला, आणि इथं सगळा बाजार आहे ते पण दाखवतो। जोधपूरचा क्लॉक टावर, आणि हा सगळा बाजार आहे इकडं, सगळा बाजार भरलेला आहे आजूबाजूला। भेटलोय आत्ता बसलोय माखनिया पेरण्यासाठी, सगळे दमलेले आहेत, सगळे दमलेले आहेत। आणि इथंच क्लॉक टावरच्या आसपासच आहे आम्ही माखनियाला।
लस्सी पिऊन झालेली आहे आणि आता फिरतो येतो थोडंसं बाजारमध्ये इथल्या. इथं काय काय असं वेगळं काय दिसतंय का बघतो. तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतोय. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक अँड सबस्क्राईब. बाय बाय.